न्याय, समता आणि बंधुता यासाठी जगभरामध्ये ज्या ज्या महान महिलांनी आणि महामानवांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि आपलं संपूर्ण आयुष्य खर्च केलं, त्या सर्व महान महिला आणि महामानवांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत शहीद नरेंद्र दाभोळकर सर, त्यानंतर मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय व्यक्ती, जाधवताई, त्यानंतर उपस्थित सर्वजण। खरं तर आज गेल्या एक 3-4 महिन्यापासून मी पाहतोय की अंधश्रद्धा निर्मूलन समिती माझ्या मागं म्हणजे एक काय म्हणतात बॅकबोन प्रमाणे उभं राहण्याचा जो आहे तो प्रयत्न कायम करताना मी पाहतोय। आणि अमित दाभोळकर सरांच्या माध्यमातून असेल, बरेचसे माझे लेख आहेत किंवा ज्या ज्या काही भूमिका ज्या मी काही घेतल्या त्या भूमिकांना समर्थन देणं असेल, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्यासाठी जी आतापर्यंत ठरलेली आहे की अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वार्तापत्रामध्ये माझा लेख जो आला त्याच्यानंतर मला बरंच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांना माहिती झाली की पैगंबर शेख सारखा एक माणूस काहीतरी असे काहीतरी उपद्रव करतोय उभा म्हणून। तर त्यासाठी सगळ्यात आधी मी या सगळ्या गोष्टींसाठी जे आहे त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे धन्यवाद मानतो। आपण विषय जो निवडलेला आहे की इस्लाम आणि सुधारणावाद, सगळ्यात पहिली गोष्ट तर आत्ता आपण ज्या काळामध्ये हे जे काही विचार मांडतोय त्या काळाची परिस्थिती काय आहे ते आधी समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे। कारण की प्रतिगामी शक्ती ज्या आहेत, प्रतिगामी विचारांच्या लोकांचा जो आहे तो पगडा समाजावर मोठ्या प्रमाणामध्ये दिवसेंदिवस वाढतानाच आपल्याला दिसतोय। भले मग ते राजकारणाच्या माध्यमातून असेल किंवा काही जणांनी एक काय म्हणतात एक वातावरण आहे त्या पद्धतीचं, त्याच्यामध्ये आपण म्हणतो की बहती गंगा में हमको हात धोना है हुआ, त्या पद्धतीने देखील लोक बरेचसे या सगळ्या गोष्टींमध्ये जे आहेत ते सामील झालेले आहेत। आणि त्याच्यामुळे आत्ताच्या घडीमध्ये काहीतरी सुधारणावादी विचार वगैरे मांडणं म्हणाल तर खूपच जिकिरीचं आहे। आणि त्यामध्ये मुस्लिम समाजामध्ये हे सगळे विचार भारतासारख्या देशामध्ये मांडायचं म्हणलं तर त्यांचे वेगळेच प्रॉब्लेम चालू आहेत। एकतर जे सध्या सरकार जे आहे केंद्रामध्ये म्हणा किंवा राज्यामध्ये म्हणा, हे मुस्लिम समाजाच्या द्वेषावरच किंवा त्या एक काय म्हणतात अजेंडा जो बनवलेला आहे, एक खोटेपणाचं जे एक नरेटिव्ह सेट केलं गेलेलं आहे आणि त्या नरेटिव्ह त्यांनी सत्तेमध्ये येण्यासाठी सेट केलं। मात्र त्याच्यामुळे समाज मन जी आहे ती कलुषित झालेली आहे आणि मुस्लिम समाजाविषयी देखील एक प्रचंड द्वेष भाव जो आहे तो इथल्या बहुसंख्य समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पेरला गेलेला आहे। आता तो एक द्वेषभाव काढायचं देखील एक काम आहे। दुसरीकडे मुस्लिम समाजामध्ये जे काही मागासलेल्या रूढी परंपरा आहेत, ती जी काही घाण आहे ती देखील काढायचं काम आहे। तर ह्या दोन गोष्टी एक सोबत करणं खरं तर खूप तारेवरची कसरत असते आणि या सोप्या गोष्टी नसतात। आता थोड्या वेळापूर्वी सरांनी हमीद दलवाई यांचं नाव घेतलं। हमीद दलवाईंच्या काळात देखील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्च्युली द्वेष नव्हता। त्यांच्या काळामध्ये बऱ्यापैकी मी तर म्हणतो मोकळं रान बऱ्यापैकी होतं, तशी परिस्थिती आताची नाहीये। त्यामुळे ही परिस्थिती सुधारणावादी विचार ऍटलिस्ट मुस्लिम समाजामध्ये जे मायनॉरिटी याच्यातून बिलॉंग करतात, जे ऑलरेडी इनसिक्युअर आहे, आपण बरेच जण लिहितो देखील याच्यामध्ये की मुस्लिम समाज जो आहे तो स्वतःला असुरक्षित जो आहे तो स्वतःला समजतो, तर त्या समाजामध्ये या पद्धतीचे विचार मांडणं खरंच खूप जिकिरीचं काम आहे। सरांनी थोड्या वेळापूर्वी म्हणाले की हमीद दलवाई जे आहेत त्यांनी या सुधारणावादी विषयाची सुरुवात केली होती। तर मला हे सांगायचं की हमीद दलवाईंच्या आधी देखील बरेच जण येऊन गेलेले आहेत। प्रॉब्लेम काय होतोय की आपल्याला त्या व्हरायटी माहिती पाहिजे की सुधारणावादामध्ये देखील खूप साऱ्या व्हरायटी आहेत। आपण जसं कुठलंही गोष्ट करा आयुष्यामध्ये आपल्याला, तर आयुष्यामध्ये आपल्याला व्हरायटी लागतात ना। आपण जेवायला गेलो तर आपण हॉटेलमधलं मेनू बघतो, तसं सुधारणावादी चळवळीमध्ये गेल्यानंतर सुधारणावादी चळवळीचं मेनू पण आपल्याला बघणं गरजेचं आहे बाबा। मुस्लिमांमध्ये सुधारणावादी चळवळीतल्या मेनूमध्ये सर सय्यद अहमद खान येतात, मौलाना मुमताज अली येतात, मोहम्मदी बेगम येतात, असे कित्येक लोक जे आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टींवर जे आहे ते काम केलेलं आहे, ते देखील सांगणं तितकंच गरजेचं आहे। आता इस्लाम विषयी विशेष करून सांगायचं जर झालं तर ज्या राज्यामध्ये म्हणा किंवा ज्या देशामध्ये इस्लामची स्थापना झाली, इस्लामचा उदय झाला, पैगंबर साहेबांनी जे काही विचार त्या कालखंडामध्ये मांडले, त्यावेळी तिथली परिस्थिती काय होती नक्की, तिथली राजकीय परिस्थिती काय होती, सामाजिक परिस्थिती काय होती, याचा विचारच केला जात नाही। आता जनरली मुस्लिमांना जर पाहाल तर थोड्या वेळापूर्वी माझ्या बायको म्हणाली की आता आमच्या तिथे एक भाडेकरी आले, ते कुराण वाचत असतात, रोज एक पारायण रोज ते करतात, पण त्याच्यामध्ये लिहिलंय काय बुवा, त्याचा अर्थ काय बुवा, ह्याचं काहीच माहिती नसतं।
आता थोड्या दिवसापूर्वी नंदिनीताईंनी एक व्हिडिओ पाहिला असेल की ते आग असते आणि त्या आगीच्या बाजूला जे आहे ते मेंढर जे आहे ते पळवताना एक माणूस असतो. आणि माणसाचं तसंच झालेलं आहे की माणसाला काही डायरेक्शन नाहीये आणि आपण ढोर मेंढरासारखे जे आहे ते नुसतं फिरतोय, आपल्यालाच माहित नाही आपण का फिरतोय बुवा नक्की. तर तशी परिस्थिती जगामध्ये 90% पेक्षा जास्त लोकांची आहे. आणि मुस्लिम समाजामध्ये देखील काही त्याच्यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाहीये की बाबा कुराणामध्ये काय लिहिलंय ते माहिती नाहीये, पैगंबर साहेबांचं आयुष्य काय ते माहित नाही, पैगंबर साहेबांनी सामाजिक क्रांती काय केली तेही माहित नसल्यामुळे सुधारणावादाचा विषय कुठं लांब लांबपर्यंत येतच नाही. आणि या सगळ्या गोष्टी खरं तर मशिदीमधून व्हायला पाहिजे. पैगंबर साहेबांच्या जन्माच्या आधी अरबमध्ये मुली जन्माला आल्यानंतर मुलींना गाडून टाकलं जायचं, जिवंत गाडलं जायचं. त्यांना मुलगी जन्माला आली की त्यांना सांगायला देखील लाज वाटायची की बाबा माझ्या घरामध्ये मुलगी जन्माला आली. हे सांगण्यासाठी माणसांना एक काय म्हणतात की 15-15 दिवस महिनाभर लोक तोंड लपवून जायचे, म्हणजे घरामध्ये मुलगी जन्माला आली. ही परिस्थिती अरबमध्ये होती. आणि कोणीही उठायचं, कितीही लग्न वगैरे करायचं त्यावेळेस. त्यानंतर एखाद्या पुरुषाने जर एखाद्या महिलेला म्हणाले की म्हणजे तुझ्यासोबत राहतोय म्हणजे मी माझ्या आईसोबत काहीतरी म्हणजे राहतोय असं मला वाटतंय, असं बोलल्यानंतर घटस्फोट व्हायचे. असं बोलल्यानंतर फक्त घटस्फोट व्हायचे, म्हणजे तुझ्यासोबत मी शारीरिक संबंध ठेवतोय असं मला वाटतं, मी माझ्या आईसोबत हे करतोय, तर त्याच्यामुळे घटस्फोट व्हायचे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या रूढी परंपरांमधून ज्या आहेत, ते पैगंबर साहेबांनी त्या काळी एक सामाजिक क्रांती जी आहे ती त्या ठिकाणी उभी केली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी विचार काय मांडले की ज्यांच्या घरामध्ये मुलगी जन्मली बाबा, त्यांनी त्याचं भरण पोषण केलं, तिला चांगलं शिक्षण दिलं, तिचं चांगलं पालन पोषण केलं, तर त्या माणसाला जे आहे ते जन्नतमध्ये स्थान आहे, स्वर्गामध्ये स्थान आहे, असा विचार पैगंबर साहेबांनी तत्कालीन समाजाला समजेल या पद्धतीनं पैगंबर साहेबांनी मांडला. आता ही पार्श्वभूमी कोणी सांगतं का? नाही सांगत. आता काही दिवसापूर्वी माझ्या हिशोबे नाशिकमध्ये का कुठेतरी एका माणसाला तिसरी मुलगी झाली तर त्याने त्याच्या बायकोला जाळलं, आजूबाजूची दुकानं देखील जाळली गेली. त्याच्यामध्ये देखील पैगंबर साहेबांची एक हदीस मी परवाच दिवशी एक 4-5 दिवसापूर्वीच वाचली की ज्यांच्या घरामध्ये 3 मुली आहेत बुवा, आणि त्या 3 मुलीचं फक्त त्याच्यामध्ये ते स्पेसिफिक शिक्षणाचं लिहिलेलं आहे की त्यांचं शिक्षण, भरण पोषण या सगळ्या जो कुठला माणूस करतो त्याच्यावर ईश्वर जो आहे, अल्लाह जो आहे तो खुश होतो. अशा पद्धतीने पैगंबर साहेबांनी 1400 वर्षापूर्वी जे आहे ते विचार मांडले. आता आपण त्या गोष्टी कशा पद्धतीने पाहायला पाहिजे की बाबा व्यक्ती म्हणून त्यांचा आदर केला पाहिजे. तुम्हाला जन्नतमध्ये स्थान मिळतंय नाही मिळतंय हा विचार महत्वाचा नसून व्यक्ती म्हणून त्यांचा आदर केला पाहिजे. इथपर्यंतचा प्रवास जो आहे तो आपल्याला करायचा. मात्र हे करत असताना समाजामध्ये बॉन्डिंग खूप जास्त गरजेची आहे. बॉन्डिंग होत नाही कुठल्याही पद्धतीची आणि त्याच्यामुळे जो आहे तो समाज लांबतो. आता मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या याच्यामध्ये कार्यक्रम आहे अशी फेसबुकवर पोस्ट टाकली, एकाने कमेंट दिली की किती मुस्लिम येणार त्याला. हे दुर्दैव आहे. म्हणजे त्यांनी जी मग ते बोलणारे कुत्सित पद्धतीनेच मला बोलले, मला पण माहिती. मी त्यांना म्हणलं तुम्ही शेअर करा, जेवढे येतील तेवढे येतील. प्रॉब्लेम काय होतो की या पद्धतीच्या विचारांना स्थान का नाहीये, कारण की या पद्धतीचे विचार लोकांना अशा पद्धतीचे काहीतरी विचार मांडले जातात ह्याची मोठी अशी फारशी माहिती नाही. आता सर सय्यद अहमद खान यांच्या काळामध्ये काय होतं की बरेच जण म्हणायचे की इंग्रजी शिकायची नाहीये आणि इंग्रजी शिकणे आमच्या धर्मामध्ये चालत नाही, अशा पद्धतीने विचार मांडले. मग सर सय्यद अहमद खान यांनी काय विचार केला, ब्रिटिशांचा काळ होता तो, की जर आपली मुलं इंग्रजी शिकली नाही तर ते सरकारी नोकरीमध्ये जाणार कसं. मग त्यांनी अलीगड युनिव्हर्सिटीची जी आहे ती स्थापना केली. त्यांनी इंग्रजी भाषा जो आहे तो मुस्लिम समाज जर आज कोणामुळे शिकत असेल तर ते सर सय्यद अहमद खान यांच्यामुळे शिकतोय. मग त्यांचंही योगदान जे आहे ते सांगितलं पाहिजे त्या ठिकाणी. त्याच्या पलीकडे जाऊन आपण मौलाना मुमताज अली, तर हे खूप मोठं उदाहरण आहे की मौलाना मुमताज अली यांच्या ज्या मिसेस होत्या मोहम्मदी बेगम, त्या मोहम्मदी बेगम या हाफिजे कुराण होत्या. हाफिजे कुराणला समाजामध्ये खूप रिस्पेक्ट आहे की हाफिजे कुराण दिसले लोक पाणी पाजतील, त्याला बसवतील, बाबा आदराने बोलतील, आजही आहे. मग त्या मोहम्मदी बेगम यांनी एक साप्ताहिक काढलं. त्या साप्ताहिकामधून त्यांनी बुरख्याचा विरोध केलेला आहे, पडदा पद्धतीचा विरोध केलेला आहे त्यांनी. आणि या गोष्टी 19व्या शतकाच्या सुरुवातीला घडलेल्या आहेत. म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या आधी गोष्टी या सगळ्या घडलेल्या आहेत, ज्या गोष्टी अजूनही आपल्याला माहित नाही. म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा जो काळ होता का, त्या कार्यकाळामध्ये या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. बरं, त्यांना आयुष्य किती भेटलं, फक्त 31 वर्ष जगल्या त्या मोहम्मदी बेगम.
एवढ्या कमी आयुष्यामध्ये त्यांनी एवढ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी मांडल्या, पण या गोष्टी समाजाला माहिती नाहीत, मुस्लिम महिलांना माहिती नाहीत. त्याच्यामुळे मुस्लिम महिला पुढचा विचारच करत नाहीत बुवा की आपल्याला या पद्धतीने काहीतरी विचार करायचे. आणि लहानपणापासून त्यांच्या डोक्यामध्ये काय भिनवलं जातं की पहिल्यांदा लग्न करताना मुस्लिम समाजामध्ये मुस्लिम मुलींना काय विचारलं जातं, कुराण पढके हुआ क्या, नमाज किती टाइम होती. आता माझं पण लग्न झालं, माझ्या लग्नाच्या वेळेस देखील हेच प्रश्न विचारले गेले होते. ह्याच्या पलीकडे शिक्षण किती झाले मुलीचं बुवा, त्या गोष्टीला खूप असं महत्व नाहीये, अजून देखील नाही की मुलीला मग शिक्षण करतोय तर आपण शिक्षण का करतोय, कारण 18 वर्ष मुलगीचं झाल्याशिवाय आपण तिचं लग्न करू शकत नाही, म्हणून तिला ऍटलिस्ट 18 वर्षापर्यंत शिकवलं पाहिजे, त्याच्यामुळे तिला शाळेत घालतात. माझ्या बाबतीतला अनुभव तुम्हाला सांगतो. माझी ज्यावेळी एंगेजमेंट झाली होती, एंगेजमेंट झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तिचं कॉलेज पण बंद केलेलं होतं, डायरेक्ट कॉलेज बंद केलं होतं. आणि त्याच्यानंतर मग मी विचारलं की बाबा कॉलेज का बंद केलं, म्हणाले आता एंगेजमेंट झाले कशाला कॉलेज बिलेज काही गोष्टी लागतात. मग मी म्हणाले तिला शाळेमध्ये कॉलेजमध्ये टाका, तिला जर तुम्ही कॉलेजमध्ये टाकणार नसेल तर मी तिच्यासोबत लग्न करणार नाही. त्याच्यामुळे तिला परत 12वीला जे आहे ते 12वी सायन्स तिचं झाल्यानंतर मग मी लग्न तिच्याशी केलं. तर अशी परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यातून जावं लागतं. मात्र ह्या गोष्टी कधी होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही स्वतःपासून या गोष्टीची जी आहे ती सुरुवात करणार आहात आणि या गोष्टी आत्मीयतेने समाजापर्यंत देखील पोहोचवल्या पाहिजेत. मात्र त्या पद्धतीनं होत नाहीत. का होत नाहीत? आज माध्यमांच्या मधून किती मुस्लिम समाजातले सुधारणावादी लोक दाखवले जातात, अजिबात दाखवले जात नाही. आज बुरख्याचा विषय सरांनी थोड्या वेळापूर्वी सांगितला. हा बुरख्याचा जो आमच्या घरामधला बुरखा बंद झाला, तो बुरखा बंद काही लगेच सांगितलं आणि बंद झाला असा घडलेला प्रकार नाही. त्याला साधारण 7-8 वर्ष गेलेली आहेत मला. पहिल्यांदा ज्यावेळी म्हणजे मी बुरख्याला म्हणायचो की मी सुद्धा त्याच मतात होतो की बुरखा हा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र तो वैयक्तिक प्रश्न कधी आहे, ज्यावेळी तुम्ही समोरच्या व्यक्तीला म्हणाल की बाबा तू परिधान कर अथवा नाही कर, त्याने मला काही फरक पडत नाही, त्यावेळेस तो वैयक्तिक स्वरूपाचा आहे. मात्र त्या गोष्टी समाजामध्ये कुठल्याही पद्धतीनं होत नाहीत. आपण फक्त बोलतो मात्र होत नाही. आता पहिल्यांदा ज्यावेळेस मी वाईफला म्हणालो होतो की बाबा बुरखा जो आहे तो तुला परिधान करायचंय कर, नाही करायचं नको करू, त्याच्यानंतर तिने तिचा परिधान केला. पण बंद कधी झाला सर, ज्यावेळी अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार आलं आणि त्यावेळी एका महिलेला बुरखा घातला नाही म्हणून गोळी घालण्यात आली. त्या दिवशी मी माझ्या बायकोला ती बातमी पूर्ण वाचून दाखवली आणि म्हणालो की आजपासून जो आहे तो बुरखा बंद कर म्हणलं, कारण मला हे आता पटणार नाही की आपण आपल्या वैयक्तिक पातळीवर याचा निषेध करून त्या दिवशीपासून तो बुरखा बंद झाला. आणि तिने देखील मला सहकार्य केलं. ते तिचं याच्या बाबतीत तिचंही कौतुक. त्याही पलीकडे जाऊन या गोष्टी करत असताना मॅडम, आपण बुरखा बंद केला, तो बोलण्याच्या ह्याच्यातून बंद केला, पण डोक्यातला बुरखा गेलाय का हे देखील महत्वाचं असतं ना. मी किती डीप मध्ये जाऊन काम केलं मी तुम्हाला ते सांगतो की ह्या गोष्टी कशा कराव्या लागतात. मग जसं आम्ही बाहेर फिरायला वगैरे आता देखील जातो, तसंच बाहेर गेल्यानंतर मग मी तिला विचारायचो तुला काय वाटतंय का बुवा आता फरक, की बुरखा घालायच्या आधी आता बुरखा नाही घातला तर काय फरक वाटतोय का. ते म्हणायची काय वाटत नाही मला म्हणायचं, कारण मी बऱ्याचदा फेसबुकवर आणि बऱ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं होतं की बुरखा घातलेल्या महिला या मला गुलामीचं प्रतीक वाटतात. या पद्धतीने मी लिखाण केलं होतं. मग मला त्या लेवलपर्यंत तिची मेंटॅलिटी न्यायची होती की बाबा हे खरंच या पद्धतीने तिला वाटतंय का. मग तसं सलग 15-20 दिवसांनी विचारल्यानंतर रमजान महिना होता. रमजान महिन्यामध्ये पुण्यातलं मदिना एक हॉटेल होतं कॅम्पमध्ये, पुणा कॉलेजच्या बाजूला. तिथं फक्त फॅमिलीचे लोक येतात बसायला. मग आम्ही गेलो पहिल्या मजल्यावर जेवायला आणि तिथं ही एकच महिला होती जिने बुरखा घातलेला नव्हता. बाकी सगळ्या महिलांनी बुरखा घातलेले, सगळ्या महिलांनी जेवायला आलेल्या सगळ्या महिलांनी बुरखा घातलेले. मग मी तिला तिथं प्रश्न विचारला, म्हणलं तुला कसं वाटतंय आता. मग ती त्या दिवशी मला म्हणाली की मला पण तसंच वाटतं जसं तुम्हाला वाटतं. आता हे जे काय आहे की एवढ्या एका विशिष्ट फॉर्म मध्ये कसं काय असू शकतं बुवा, की आपण त्यांना विचार करण्याची संधी देत नाही या सगळ्या गोष्टी. मग त्याच्यानंतर हळूहळू त्यावेळेस मग हिजाब होता, मग हिजाब देखील जो आहे तो हळूहळू बंद झाला. आधी बुरखा होता, मग हिजाब होता, मग हिजाब देखील बंद झाला. आता तिला काय करायचं तो तिचा वैयक्तिक प्रश्न, पण त्या लेवलपर्यंत आणून सोडणं हे आपलं काम आहे. आपण जर तिथपर्यंत आणतच नसू एक पुरुष म्हणून. आता मध्ये मौलाना मेहमूद मदनी यांची NDTV वर एक मुलाखत झाली आणि NDTV वर मुलाखत झाल्यानंतर झालं काय की त्यांनी त्याच्यामध्ये म्हणाले की मुस्लिम मुलींनी काय परिधान करायचंय काय नाही तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न. बरोबर आहे, पण तुम्ही त्या गोष्टी मशिदीत बोलत नाही ना. आता मशिदीमध्ये सुधारणावाद्यांना तर काय उभं राहायचा विषय सोडूनच द्या, तुम्ही आमच्या सारख्यांचा विषय सोडून द्या. पण तुम्ही जर त्या गोष्टी तिथं बोलणार नसाल तर मग इथे बोलू नका. तुम्ही मशिदीमध्ये बोला तुम्ही की घरातल्या महिलांना सांगा की तुम्हाला जे परिधान करायचंय तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, तुम्हाला जे काही परिधान करायचंय ते तुमचं तुम्ही करा. आज तुम्हाला सांगतो सर,
तुमचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा लेख लिहिला. महिलांचं देखील मला वाईट वाटतं, मुस्लिम समाजातल्या ज्या महिला आहेत त्या, की त्याच्यानंतर एका महिलेने मला संपर्क साधला आणि म्हणाले की आमच्या एका विशेषांकासाठी तुमचा लेख पाहिजे. मग मी लेख दिला माझा, आणि लेख दिल्यानंतर म्हणाले की तुमची भाषा जरा झाली. म्हणाले की तुम्ही या पद्धतीने लिहिता, म्हणले आमचं अंक नवीन आहे. म्हणलं तुमचा अंक नवीन आहे पण मी नवीन नाही ना, मी जुना माणूस आहे, मला त्याच पद्धतीने माझ्या पद्धतीने मी व्यक्त होणार. तर लिटरली त्यांनी मग तो लेख कॅन्सल केला, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आता तो अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कुठल्या वार्तापत्रात पुढच्या घेता येतोय का मी त्याच्यासाठी विचारणार आहे, कारण या लेखापेक्षा तो लेख मोठा आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच डिटेलली गोष्टी दिलेल्या आहेत. मध्ये एक ताई मला भेटल्या होत्या, त्यांचं नाव नाही घेत, मुस्लिमच आहेत, पत्रकार आहेत. त्यांना मी म्हणालो की महात्मा फुलेंच्या कार्यक्रमामध्ये भेटलो होता, माझ्या बायकोसोबत पण हा विषय मी शेअर केला होता की एस एन जोशीमध्ये कार्यक्रम होता. आणि बसल्यानंतर मी बघितलं तिथं महिला येतात सावित्रीबाई फुलेंच्या पोशाखामध्ये, त्या वेगवेगळ्या गोष्टी बोलतायत, सांगतायत, सगळं चाललंय. मग मी त्यांना प्रश्न विचारला, म्हणलं अशा म्हणल्या मुस्लिमांमध्ये किती आहेत? एकच प्रश्न त्यांना विचारला फक्त, म्हणजे काहीच नाही. मग म्हणलं हे तुमचं फेल्युअर तुम्हाला वाटत नाही का? आज आपण तिथे जाऊन बसतोय, बोलतोय, सगळ्या गोष्टी करतोय, मात्र तशा पद्धतीच्या महिला मुली आपल्या समाजामध्ये येण्यासाठी आपण काय प्रयत्न करतोय? म्हणजे तुम्ही पत्रकार होताय, तुम्हाला विचार स्वातंत्र्य आहे, तुम्हाला पोशाख परिधानाचं स्वातंत्र्य आहे, मात्र तसं स्वातंत्र्य मुस्लिम समाजातील इतर महिलांना मिळावं याच्यासाठी तुम्ही काय करता? हा माझा मुस्लिम समाजातल्या ज्या ज्या काही सुधारणावादी महिला वगैरे ज्या ज्या काही काम करतात का, त्या सगळ्या महिलांना माझा हा प्रश्न असतो. मी तर माझ्या जीवाचा आटापिटा करतोच आहे, पण ह्यांची काय भूमिका असते? मग ह्यांच्याकडनं भूमिकाच नसतात ह्या सगळ्या विषयांवर. मग मुस्लिम समाजामध्ये मग काय मुस्लिम समाजावर किती अत्याचार होतोय, काय होतंय, तो एक वेगळा पार्ट आहे, त्या गोष्टी करणं गरजेचंच आहे. आता काही वेळापूर्वी तुम्हाला सांगतो की महात्मा फुलेंचं जे पहिलं नाटक होतं का, म्हणजे पहिला सिनेमा आचार्य आत्रे यांनी लिहिलेला, तो सिनेमा आम्ही पाहतोय गेल्या 3 दिवसापासून, आता दुसरी वेळ आता आमचा पाहायची. आता त्या सिनेमामध्ये काय होतं की महात्मा फुले म्हणतात की पहिल्यांदा जे काही शूद्रांना जे अधिकार नव्हते, महात्मा फुले तिथे म्हणतात की जर आपलं स्वराज्य आलं, स्वराज्य म्हणजे काय की देश ब्रिटिशांच्या गुलामीतून जर मुक्त झाला तर मग आम्हाला ते अधिकार मिळतील का? ते म्हणाले नाही मिळणार म्हणाले ते अधिकार, म्हणले कारण ते धर्माने नाकारलेले अधिकार आहेत म्हणाले, मग ते अधिकार तुम्हाला मिळणार नाही. मग महात्मा फुले म्हणाले की मग स्वराज्य आणून करायचं काय म्हणाले. मग आधी जे आहे हे मानवी जी काही गुलामी आहे, आपली जी काही गुलामी आपल्याच लोकांनी आपल्यावर लादलेली आहे, त्या गुलामीतून जी आहे, मानसिक गुलामीतून आधी समाज मुक्त करायचा आहे, त्याच्याकडे देखील काम केलं पाहिजे. हे महात्मा फुलेंनी विचार केला आणि त्याच्यानंतर त्यांची जी आहे पुढची वाटचाल सुरू झाली. मुस्लिमांमध्ये देखील तोच प्रॉब्लेम आहे की एकीकडे हे जे काही संघ भाजपा ज्या पद्धतीने द्वेष पसरवतात तो एक विषय आहेच, मात्र मुस्लिमांमधले जे काही धर्मांध काही विचार आहेत, मागासलेले जे काही विचार आहेत, गुरसटलेले जे काही विचार आहेत, या विचारांवर देखील काम करणं तितकंच गरजेचं आहे. आणि तो विचार आपण कुठलाही काळ वेळ बघून न करता केले पाहिजे. हमीद दलवाईंच्या वेळी देखील काय व्हायचं, मी हमीद दलवाईंची देखील पुस्तकं वाचली होती. माझा आणि हमीद दलवाईंचा काही संबंध नव्हता सर. हमीद दलवाईंचा माझा संबंध 2018 साली आला. 2018 साली काय झालं की माझे आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी जो आहे तो विषय मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो. तर त्याच्यावर एबीपी माझी मुलाखत झाली. मग यांनी हमीद दलवाई सरांनी मला फोन केला आणि मला म्हणाले की हमीद दाभोळकर सरांनी मला फोन केला आणि म्हणाले की तुम्ही एकदम हमीद दलवाईंसारखं काम करताय. मी म्हणलं मला काही हमीद दलवाईंविषयी काही माहिती नाही, म्हणलं मी जरा वाचन करतो त्यांचं. मग त्यांची 6 पुस्तकं मी वाचली सर हमीद दलवाईंची. आणि त्याच्यानंतर मी म्हणालो की मी काय हमीद दलवाईंसारखं नाही आहे म्हणालो, त्यांचे विचार वेगळेच म्हणलं, माझे विचार मी आस्थावादी आहे म्हणलं, मी धार्मिक पद्धतीचा माणूस आहे म्हणलं आणि त्याच्यातून मी सुधारणावादी विचार मांडण्याचा प्रयत्न करतो म्हणलं. मी निर्मिकाला नाकारत नाही. हा ज्या पद्धतीनं ईश्वर सांगितला जातो की अमुक अमुक केल्यानंतर तुम्हाला जन्नतमध्ये मिळतंय, अमुक अमुक केल्यावर तुम्हाला दोजकमध्ये म्हणजे नरकामध्ये जागा मिळते, त्या पद्धतीचा ईश्वर मानणारा मी माणूस नाहीये, त्या पद्धतीचा अल्लाह मानणारा मी माणूस नाहीये. मी अल्लाहला घाबरत नाही, मी अल्लाहवर प्रेम करतो, मी ईश्वरावर प्रेम करणारा माणूस आहे. तर मी त्या पद्धतीने त्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतो. मग हमीद दलवाईंचा जो दाभोळकरांचा जो विषय आहे, मग हमीद दलवाईंच्या वेळी देखील काय होत होतं की त्यावेळी देखील लोक हे म्हणत होते की आता मुस्लिमांच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये द्वेष पसरवला जातोय, मुस्लिमांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध केला जातोय आणि ही योग्य वेळ नाहीये या पद्धतीचे काहीतरी विचार मांडण्याची.
मग नक्की योग्य वेळ कधी आहे हा मोठा प्रश्न पडतो माझ्यासारख्याला, की जगामध्ये नक्की वेळ कुठे आहे मांडण्याची. इराणमध्ये आहे का? आज इथे मोठ्या प्रमाणामध्ये हिजाब संदर्भामध्ये माय हिजाब माय राईट वगैरे साठीचे आंदोलनं झाली. पुण्यामध्ये आंदोलनं झाली मोठ्या प्रमाणामध्ये. बीडमध्ये बोर्ड लागला होता, पहिले हिजाब फिर किताब. लाजीरवाणी गोष्ट आहे, म्हणजे की ही काय हुशार गोष्ट नाही, की धमकी देता तुम्ही डायरेक्ट महिलांना की तुम्ही हिजाब घातला नाही, तुम्ही बुरखा परिधान केला नाही तर तुम्हाला शिक्षण आम्ही देणार नाही. ह्याच्यामध्ये सनातनांमध्ये फरक काय? ह्या विचारधारेमध्ये या विचारधारेमध्ये काहीच फरक नाहीये. मग त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी होत असताना एकीकडे हे इथे संविधान वगैरे या सगळ्या गोष्टी सांगायच्या. इस्रायल पॅलेस्तीनचं जे युद्ध चाललंय त्या बाबतीमध्ये इस्रायलच्या बाजूने देखील आपण आंदोलनं केली, सगळ्या गोष्टी झाल्या. मग इराणमध्ये ज्यावेळी 1000 पेक्षा जास्त महिला हिजाब न घातल्यामुळे मारल्या जात आहेत, गोळ्या घातल्या जात आहेत. त्या एक महिला ज्यांना शांततेचा नोबेल मिळाला आता, त्यांचं नाव त्यांचं पुस्तक तुला दिलं होतं मी, तर त्यांचं नाव थोड्या वेळ बाजूला ठेवा आपण. मात्र त्या महिला अजून देखील 16 वर्ष झालं जेलमध्ये इराणमध्ये. आणि तुम्ही कुठल्या व्यक्ती स्वातंत्र्यावर बोलताय? एकीकडे तुम्ही इंटरनॅशनल मुद्द्यांवर एका बाजूला बोलणार आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिमांकडूनच मुस्लिमांकडे ज्यावेळी अत्याचार अन्याय होतात का त्यावेळी कुठल्याच पद्धतीची भूमिका नाही. आणि या गोष्टीवर कुणी बोललं पाहिजे, या गोष्टीवर मुस्लिमांनी स्वतःहून बोललं पाहिजे. आणि बोलणारे मुस्लिम नाहीयेत हा गैरसमज आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, मी बऱ्याचदा म्हणतो, मागच्या वेळी देखील मी हेच म्हणालो की मुस्लिमांमध्ये जे हे सुधारणावादी विचार मांडणारे लोक आहेत यांना कृपा करून समाजाच्या समोर आणा. आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिमांच्या विरोधामध्ये द्वेष पसरवण्याचे प्रकार चालू आहेत. लव्ह जिहाद सांगतायत, लँड जिहाद सांगतायत. या सगळ्या प्रकरणांवर मुस्लिमांच्या भूमिका कुठले मुस्लिम मांडतात? मीडियामध्ये येऊन मांडतात. पाहिले तुम्ही कुणी तर बाबा मुस्लिम काहीतरी अभ्यासक म्हणा, काहीतरी म्हणा, कुणीतरी येऊन व्यवस्थित पद्धतीने मांडते? नाही मांडत, मांडूच दिलं जात नाहीये. म्हणजे भूमिका पण हेच ठरवतात, विषय पण हेच ठरवतात आणि विषय हे ठरवून त्याला विरोध पण हेच करतायत. आता लाजीरवाणी गोष्ट काय, पुण्यासारख्या ठिकाणी मध्ये कुठल्या तरी शाळेमध्ये कुठला तरी हिरवा कलर लावला आणि तो कलर भागवा करायला खासदार डायरेक्ट इथे येतात. हा विचारच करण्याची गोष्ट आहे ना, की एवढ्या खालच्या लेवलला जे आहे ते राजकारण आणि समाजकारण या देशाचं आणि राज्याचं चाललेलं आहे. त्या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे एवढ्या फालतू विषयांवर आपल्याला बोलावं लागतं ना. भिंतीला हिरवा कलर मारला, भिंतीला भगवा कलर मारला. हिरवा मारला कोणी ते कोणाला माहिती पण नाही, त्याचं काहीच संशोधनच नाही बरं का. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज पण नाही, काही नाही, काही नाही. मग त्याच्यावर भगवा कलर कोणी मारला, खासदार डायरेक्ट ब्रश बिश घेऊन डायरेक्ट अशा उभ्या कलर मारण्याचा. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण कुठल्या समाजाला कशा पद्धतीने आपण समजावणार आहोत, तर आपली विचारधारा जेवढ्या खालच्या पातळीला जाऊन बसलेली आहे. आणि गाढवांना श्रेष्ठ स्थान दिलं जाते. म्हणजे जो जेवढा अधिक गाढवपणा करेल त्याला तेवढं अधिक श्रेष्ठ स्थान दिलं जातं. असं काही नाही की हे कुठल्या एका विशिष्ट समाजामध्ये, मुस्लिमांमध्येही त्यात तोच प्रकार आहे. जो जेवढा गाढवासारखं बोलन त्याला तेवढा अजून वर नेऊन ठेवायचं. आता ज्या पद्धतीने इथे लव्ह जिहाद वगैरे त्या सगळ्या गोष्टी सुरू असतात, तिथंही तसं ते भगवा ट्रॅप वगैरे त्या सुरू असतात. या सगळ्या गोष्टींवर मशिदीमध्ये देखील रणकंदन माजलेलं आहे. मी बोललेलो आहे बऱ्याच ठिकाणी की मध्ये काहीतरी 20 लाख मुसलमानों की लडकियां गैरों के साथ चली गई असं माझ्यासमोर बोलले होते. मग त्याच्यानंतर मग मी त्या धरला त्या माणसाला, म्हणलं कुणी सांगितलं, म्हणलं 20 लाखाचा आकडा, म्हणले आमचे हमारे बुजुर्गों ने बोला. म्हणजे बुजुर्ग किसको बोलते, जिसके बाल और दाढी सफेद हो गई वो बुजुर्ग हो गए. ज्ञान काही नसलं तरी चालतं, केस पांढरी आणि दाढी पांढरी झाली की लगेच बुजुर्ग झालं असं नसतं ना. त्याला काय माहिती आहे, त्याचं आकलन काय, त्याचं ज्ञान काय, त्या गोष्टी तरी बघा. तर ज्यावेळी मग मी त्याला म्हणालो की बाबा तुझ्या या स्टेटमेंटमुळे उद्या मुलींची शिक्षण बंद होतील, महिलांना कामावर पाठवणार नाही, तू काय करशील म्हणून. त्याने ते स्टेटमेंट तिथं मागे घेतलं. म्हणजे मी पुढच्या वेळी अशा काही गोष्टी बोलणार नाही. मात्र ते बोलणं देखील गरजेचं आहे. तर या पद्धतीनं देखील समाजामध्ये जे आहे ते काम होऊ शकतं. समाजामध्ये कसं असतं, कधी कधी बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की समोरचे लोक डायरेक्ट आपले विरोधकच आहेत का काय. विरोधकच म्हणजे नाही का की समोरच्याने काय कमेंट दिली, काय दिली की डायरेक्ट आपण विरोधकाच्या भूमिकेमध्ये जातो. तर त्या विरोधकाच्या भूमिकेमध्ये न जाता आपल्याला सामावून त्यांना घेता येतंय का ह्याच्याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की गेल्या 10-12 वर्षामध्ये आम्हाला जे काही यश मिळाले का ते यश याच्याचमुळे मिळाले. आणि हे यश सुधारणावादी चळवळीमध्ये आम्ही हे करत असताना आम्ही वारंवार पैगंबर साहेबांचं नाव घेतो. पैगंबर साहेबांचं नाव का घेतलं पाहिजे, कारण ज्या पैगंबर साहेबांवर महात्मा फुलेंसारखी व्यक्ती पोवाडा लिहितात,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांच्याविषयी लिखाण करतात. कित्येक संत महात्म्यांनी ते कवी ते भट, काय त्यांचं नाव ते सुरेश भट यांची एवढी सुंदर कविता जी आहे ते पैगंबर साहेबांच्यावर आहे. एवढे मोठ्या मोठ्या लेखकांनी पैगंबर साहेबांवर जे आहे ती कौतुकाची सुमनं उधळली. त्या पैगंबर साहेबांना आपण सोडून समाजामध्ये सुधारणावादाचे विचार कसे काय मांडू शकतो? आज आपण फुले शाहू आंबेडकर म्हणतो, बरोबर. मग फुले शाहू आंबेडकरांमधले जे फुले होते ते फुले पण पैगंबर साहेबांना मानायचे ना. मग ते सोडून दिल्यामुळं हमीद दलवाईंच्या विषयी मी का हे करतो की हमीद दलवाई साहेबांचं मला असं वाटतं बरं का की त्यांनी त्यांचं काम त्यांच्या पद्धतीने केलं, मात्र त्यांनी पैगंबर साहेबांना जरा थोडंसं व्यवस्थित समजून घेतलं असतं का? त्यांची कार्यपद्धती, त्यांच्या काळामध्ये जे काही आरंभमधली जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती जर त्यांनी समजून घेतली असते का, आम्हाला त्यांच्या एक पुढचं पाऊल टाकता आलं असतं. होतंय काय माहितीये का की आपण म्हणतो ना की सुधारणावादी चळवळीमध्ये एक एक पायरी टाकायला जायची. तुम्ही हमीद दलवाईंचं नाव घेतले, पुढचं पाऊलच उचलतायत ना. डायरेक्ट नकोच म्हणतात, नकारच देतात. आता मी रमजानचे रोजे 30ही ठेवतो सर, रमजानचे सगळे रोजे ठेवतो, नमाजला देखील जातो. असं गेल्यानंतर लोक थोडंसं फील करतात. आज आपल्यामुळं साधारण 25 ते 30 महिलांचे बुरखे बंद झालेत ना. असं नाही की मी माझ्या बायकोचाच फक्त बुरखा बंद केलाय. हमीद दाभोळकर सरांशी बोलणं करून दिलेलं आहे मी बाकायदा. त्यांचं बऱ्याच जणांचं बोलणं करून दिलेलं आहे. NDTV चे जे राहुल कुलकर्णी आहेत त्यांच्याशी देखील बोलणं करून दिलेलं आहे मी की बुरखे कसे बंद झालेत बुवा, कसे नाही. लोकांनी, चांगल्या मुस्लिम बहुल भागामधल्या लोकांनी आपल्या मुलींचे बुरखे बंद केलेत आपल्यामुळं. काय केलंय आपण? फक्त फेसबुकवर पोस्ट केल्यात, व्हिडिओ टाकलेत. काय सभा घेतल्यात का आपण? नाही घेतल्या. कुठल्या सभेमध्ये बोललेलं नाही मी आजपर्यंत. असे काही मुस्लिमांच्या सभेमध्ये तर बोललेलो पण नाही मी आजपर्यंत. मी फक्त सोशल मीडियावरून, फेसबुकवरून पोस्ट टाकतो. माझं वैयक्तिक आयुष्य मी कसं बदललं ते लोकांना दाखवतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडल्या. आता ज्यावेळी अकोलामधला विषय होता सर, 2 मुली होत्या, त्या मुलींचे बुरखे बंद झाले होते आणि मी अकोलामध्ये गेल्यानंतर हमीद दाभोळकर सरांशी त्यांचं बोलणं करून दिलं. ज्या महिलेमुळे त्यांचे बुरखे बंद झाले त्या महिलेशी बोलणं करून दिलं. मग त्या लेडीज म्हणाले की माझ्या सगळ्या पोस्ट वगैरे त्यांचे वडील वाचतात म्हणाले. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यांनी बुरखा जो आहे तो बंद केला. आणि त्यानंतर मग त्यांचा जो काही मेसेज आला होता तो मेसेज ॲज इट इज मी फेसबुकवर टाकला. मग फेसबुकवर टाकल्यानंतर मला काय दिसलं की एक टाइम जर अशी होती की जुबेर अत्तार नावाच्या एका मुलानं रात्री 12-1 वाजता फोन केला होता आणि तो म्हणाला की मी माझ्या बहिणीचा बुरखा बंद केला म्हणून. रात्री 12-1 वाजता फोन केला. म्हणला भाई तुम्ही फोन उचला म्हणाला, तुम्हाला माहित नाही म्हणाला मी तुमचा किती मोठा फॅन आहे. म्हणला तुमच्यामुळे मी माझ्या बहिणीचा बुरखा बंद केला. रात्री 1 वाजता फोन करून मुलगा मला सांगतो. बरं म्हणलं चांगली गोष्ट आहे. मग त्याच्यानंतर आपण मेंटॅलिटीवर कसं काम केलं सर ते सांगतो की एखाद्या भावाला आपल्या बहिणीचा बुरखा बंद करणं सोपं आहे. माझी बहीण आहे. एखाद्या बापाला आपल्या मुलीचा बुरखा बंद करणं सोपं आहे. माझी मुलगी आहे. पण एका नवऱ्याला आपल्या बायकोचा बुरखा बंद करणं खूप अवघड काम असतं. मग ती पोस्ट वेगळी सेपरेट लिहिली. म्हणलं जोपर्यंत म्हणलं कोणीतरी आपल्या बायकोचा बुरखा बंद करत नाही तोपर्यंत आमच्या या काहीतरी मुवमेंटला, या विचारधारेला काही यश येत आहे असं मला काही वाटत नाही. तुम्हाला सांगतो ती पोस्ट केल्यानंतर मला 2 ते 3 जणांचे फोन आले सर. आणि त्यांनी म्हणाले की आमच्या बायकोचा बुरखा जो आहे तो आम्ही बंद केलेला आहे. बायको बोलली त्यांची माझ्यासोबत, फोनवर बोलली. म्हणली तुम्ही साताऱ्याला आला होता म्हणाले, आमच्या घरी जेवायला येत होता, आमचे मिस्टर नव्हते म्हणाली, तर म्हणाले तुम्हाला बोलवत होते मी की घरी जेवायला बोलावं. म्हणजे ज्या बाईकचा म्हणजे बायकोचा बुरखा बंद झाला तिथं त्यांच्याशी माझं बोलणं झालं. त्याच्यानंतर एक भोसरीमध्ये राहत होते, मध्ये मेहबूब मुजावर त्यांचा फोटो पण मी टाकला बघा. मराठी मूळ कुटुंब म्हणून मी त्यांचं टाकलं. त्यांचा बुरखा आपल्यामुळे बंद झालेला आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. आणि या गोष्टी करत असताना हळूहळू या गोष्टी होणार आहेत. त्याला काय खूप गेल्या 2-2.5 हजार वर्षाची प्रबोधनाची परंपरा आहे सर. काय प्रबोधनाची परंपरा हे काय कुणीतरी हमीद दलवाई म्हणा किंवा काय सर सय्यद अहमद खान म्हणा किंवा कोणीतरी एकच महापुरुष येऊन काय म्हणा किंवा कोणी बंद होणार नाही की त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत ठेवत आपल्याला पुढं जात मार्गक्रमण करत राहायचं आपल्याला. त्याही पलीकडे जाऊन सरांनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की जकात शिक्षणासाठी, आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी, त्या सगळ्या गोष्टी, त्या गोष्टीमध्ये तर आम्हाला एवढा प्रॉब्लेम आला की विचारायचीच सोय नाही. आता जकात शिक्षणासाठी हा उपक्रम तर आमचा चालतो. म्हणजे रमजानमध्ये जकातचे पैसे मुस्लिम समाज जमा करतो. जी काही तुमची इन्कम होते त्या इन्कम मधले जे काही पैसे तुमचे राहतात त्यातले 2.5% तुम्ही दान धर्म म्हणा किंवा इतर सामाजिक ह्याच्यामध्ये देण्यासाठी जी आहे ती तरतूद केलेली आहे. मात्र बकरी ईदमध्ये बोकड न कापता त्याची रक्कम जी आहे ती शैक्षणिक ह्याच्याकडे वळवायची पूर्णपणे, हे काम जास्त जिकिरीच होतं. आणि मग आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी हा उपक्रम आपण सुरू केला. 11 वर्ष झाला हा उपक्रम आपला चालू आहे. आणि आतापर्यंत 5,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपण त्या माध्यमातून मदत केलेली आहे शैक्षणिक.
फक्त असं नाही की शैक्षणिक साहित्य वगैरे दिलंय, ज्याला जे पाहिजे ते दिलेलं आहे. आम्ही मनाने काहीच करत नाही. एखाद्याला कॉलेजची फी भरायची, कॉलेजची फी दिलेली आहे. एखाद्याला शैक्षणिक साहित्य पाहिजे, शैक्षणिक साहित्य दिलेलं आहे. काही जण अशी UPSC MPSC चे हे करतात, तयारी करतात, मग त्यांच्या अभ्यासिकेचे पैसे द्यायचे असतात, ते पण दिलेले आहेत. काही जणांना लॉचा स्टडी करत असतात, त्यांना पुस्तकं पाहिजेत असतात, तेही दिलेलं आहे. असं 5,000 पेक्षा जास्त सर्वच धर्मीयांच्या विद्यार्थ्यांना आपण जे आहे ती मदत केली. आणि हे करत असताना या गोष्टींमध्ये प्रचंड विरोध होतो. तुम्ही बऱ्याचदा तर म्हणतात की पैगंबर शेखचीच कुर्बानी देऊन टाका, अशी पद्धतीची स्टेटमेंट आलेली. कितीतरी धमक्या वगैरे यायच्या मला. रात्री 12-12, 11-11 वाजता फोन आलेले, चांगले गुंडांचे वगैरे फोन येतात, हे सगळं बंद केलं पाहिजे वगैरे म्हणून. पण या सगळ्या गोष्टींना आपण फेस करत करत ज्यावेळी आपण पुढे आलो, आज परिस्थिती अशी आहे की मागच्या आर्थिक कुर्बानीला मला वाटत पण नाही कोणाचा फोन वगैरे कोणाला येत नाही. पण त्यांना माहिती असते की आता हा काय मागं हटत नसतो. त्याच्यामुळे आपलं पुढं 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 जे आहे ते मार्गक्रमण करत राहायचं. आणि समाजामध्ये कसं असतं, तुम्ही कुठल्याही गोष्टी करत गेलात ना तर समाज हा कायम, जर एखादी वेगळी काहीतरी गोष्ट असेल तर त्याला नावच ठेवत असतो. मुळात समाज देखील तो फॉलो करत नसतो, कुठलीच गोष्ट फॉलो करत नसतो समाज. तुम्हाला सावरण्यासाठी मला आतापर्यंत जो नंदिनी मॅडम जो अनुभव आला का, की मला बरेच जण विचारतात की तुम्हाला तुमच्या घरचे काही त्रास वगैरे देतात का, तुम्हाला ते अडवत नाही का? म्हणलं काहीच अडवण्याचा संबंध येत नाही, कारण मी माझा फायनान्शियली स्वतः सेट आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना आपलं फायनान्शियली आपण सेट असणं देखील खूप जास्त गरजेचं आहे. नाहीतर अलीकडच्या काळामध्ये झालंय काय सर, की आपण सुधारणावादी अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्या गोष्टी मला दिसत नाहीत बरं का. म्हणजे क्वचित असू शकतात मे बी, पण तशा गोष्टी दिसत नाही. त्या दिवशी आळंदीच्या देखील कार्यक्रमाला मी गेलो तर बरेचसे लोक हे सर्व्हिस करणारे होते, सुशिक्षित लोक आहेत, सतसत विवेक बुद्धी जागेवर असलेले लोक आहेत, की त्यांना माहिती आहे की आपल्याला संसार पण चालवायचा आहे आणि आपल्याला या गोष्टी पण करायच्या. तर या गोष्टी करत असताना आपली आर्थिक बाजू जी आहे ती क्लिअर असणं खूप जास्त गरजेचं आहे. मी माझ्या लग्नामध्ये देखील माझ्या सासरकडच्या मंडळीकडून काही घेतलेलं नव्हतं, त्याच्यामुळं कोणाचा बोलण्याचा काही संबंध येत नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जेवढे आर्थिकदृष्ट्या स्टेबल असतो तेवढं मला असं वाटतं की आपल्याला विरोध जे आहे, विरोधाच्या ज्या गोष्टी आहेत त्या कमीत कमी होतात. आणि इथून पुढे देखील मला असं वाटतं की मुस्लिम सुधारणावादी चळवळ चालवताना जे आहे रिप्रेझेंटेशन जेवढं जास्त होईल. माझं म्हणणं नाहीये की पैगंबर शेखला कुणीतरी रिप्रेझेंट करा, माझं असं काहीच म्हणणं नाही. माझं असं म्हणणं आहे की असे विचार मांडणारे दुसरे जरी कुठले लोक असतील तर त्यांना निदान पुढे आणा, कारण त्यांना देखील पुढे आणलं जात नाही, त्यांना दाखवलं जात नाही. आणि मुस्लिमांची आता दिवस रात्र तुम्ही पाहाल की कुठंतरी कुठला तरी शेख असतो, खान असतो, काहीतरी बलात्कार झालाय, काहीतरी चोरी झाली, त्याच्यावर हल्ला झालाय, अशाच बातम्या आहेत ना. आहे का कुठंतरी बाबा शेखने बाबा काहीतरी सामाजिक कार्य केलंय, आल्यात बातम्या. अलीकडच्या काळामध्ये कधी दिसलंय का? दिसतच नाही. मग दिसलंच नाही तर समाजाविषयी जी काही भावना आहे ती भावना चुकीचीच निर्माण होणार ना. आता बरेच जण, आता मी छत्रपती शिवाजी महाराजांना वगैरे यांना सगळ्यांना फॉलो करतो. आता बऱ्याच जणांना वाटतं की बाबा मग असं काही पैगंबर शेख नावाचा एकच व्यक्ती आहे का? नाहीये, ह्याची पण परंपरा आहे मुस्लिम समाजामध्ये. आता तो फुलेंचा सिनेमा बघत होतो आम्ही, शाहीर अमर शेख त्याच्यामध्ये दाखवलेले आहे. एवढं छान वाटलं मला, म्हणजे तुम्हाला सांगतो की शाहीर अमर शेख यांना गाताना मी पहिल्यांदा पाहिलं. त्या ह्याच्यामध्ये पोवाडा गायलाय त्यांनी, महात्मा फुलेंवर पोवाडा गायला त्यांनी, शिवाजी महाराजांवर पोवाडा गायला त्यांनी, बरं कर्मवीर भाऊराव पाटलांच्या बाजूला उभं राहून त्यांनी पोवाडा गायलेला आहे शाहीर अमर शेख यांनी. मग हे शेख कधी पोहोचणार मुस्लिमांपर्यंत? हे जर मुस्लिमांना माहीतच नाही झालं की बाबा शाहीर अमर शेख नावाचा एक वारसा आहे आपल्याकडं, हा शाहिरीचा एक परंपरा आहे, हा एक शिव फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा एक जो आहे तो एक परंपरा आपल्याकडे आहे, वारसा आपल्याकडे आहे, हाच जर मुस्लिम समाजाकडे पोहोचला नाही तर मुस्लिम समाजाला समजणार कधी? आता फातिमा बी शेख जे आहे त्यांचा इतिहास आपण समोर आणण्याचा प्रयत्न करतोय, मग त्याचा प्रॉब्लेम नक्की काय तेही समजत नाहीये. की फातिमा शेख आणि सावित्रीबाई फुले यांचा फोटो एकत्र आहे, त्यातला सावित्रीबाई फुले यांचा फोटो घेऊन त्याचं शासकीय जी आहे ती पेंटिंग चित्र जारी केलेलं आहे. मग त्यातले फातिमा शेख मात्र स्वीकारायचे नाहीत आम्हाला. मग ह्या फातिमा शेख जर समाजाच्या समोर आल्या, आता आपण जेवढ्या काही मुस्लिम महिला पाहतोय, ठीक आहे, त्या तुम्हाला बुरख्यामध्ये दिसतात, हिजाबमध्ये दिसतात, मग फातिमा शेख या साडीमध्ये आहेत ना, बुरख्यात नाही आहेत ना. मग ती महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ती त्याच्यामधून रिप्रेझेंट होते. तेव्हापासून बुरखा नाहीच आहे ना. मग त्यावेळेस नंतर तो झालेला आहे. तुम्हाला ते बुरख्याचा विषय तर तुम्हाला सांगतो, बरं झालं विषय काढला तुम्ही. मग ह्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी समाजापर्यंत पोहोचणार कधी हा प्रश्न आहे, आणि हे पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, नाही करत अशातला भाग नाही.
मला असं वाटतंय की आपण माध्यमांवर या गोष्टींसाठी प्रेशर आणले पाहिजे की तुम्ही ज्या वेळेस एखादा मीडियामध्ये हिंदू धर्मातला पुरोगामी व्यक्ती बोलवतात, हिंदू धर्मातला प्रतिगामी व्यक्ती बोलवतात आणि मीडियावाल्यांची त्यांची काय भूमिका असते ती त्यांची भूमिका असते आणि तिथं मुस्लिम समाजातला एखादा कट्टरा असतो पण मुस्लिम समाजातला पुरोगामी विचार मांडणारा मात्र कोणीच नसतो. म्हणजे मुस्लिमांची इमेज काय असते, नाही मिळत नाही प्रचंड पुरोगामी विचारधारेचे लोक आहेत. तो सर मी आज तुम्हाला सांगतो आपली चांगली लॉबिंग झालेली, म्हणजे आपण एवढं जबरदस्त भिडतो की विचारूच नका. कोणी म्हणालं ना तुला मारणार कुठे येऊ सांग, इथपर्यंत जात असतो आपण. तर विषय कसा असतो की प्रचंड पुरोगामी विचारधारेचे लोक आहेत, ते बोलायला घाबरतात. का घाबरतात? कारण त्यांना वाटते की काहीतरी चुकीचं घडेल, पण नाही घडत तसं काय. बोलणारे लोक आहेत, पण ह्यांनी जर बोलवायला सुरुवात केली की अशा विचारांना बाबा माध्यमांमध्ये स्थान आहे, काय म्हणतात त्याला की कुठंतरी पाठीवर म्हणतो का आपण की एक थाप जी आहे, थापच मिळणार नसेल तर निघणार कुठून लोक अशा विचारांवर बोलणारे. आज जे मागाशी मी बोललो की मुस्लिम महिलांमध्ये अशा कित्येक रिपोर्टर तुम्हाला दिसतील. आता साम मराठीमधनं त्या न्यूज 18 मध्ये गेलं, फराह खान आहेत, त्या रुबीना पठाण आहेत, किती मुस्लिम मुली आहेत ज्या करतात अँकरिंगचं काम करतात. घालतात का बुरखा? जाऊन विचारा बुरख्यावर त्यांची मतं. तुम्ही पर्सनल मध्ये बोलतील पण ओपन याच्यावर जाहीरपणे नाही बोलणार. आता हलिमा कुरेशी नावाचे एक जण होत्या, तुम्हाला माहिती असते. हलिमा कुरेशी यांनी सगळ्यात पहिली एबीपी माझावर मुलाखत त्यांनीच लावली होती. त्यांच्या घरीमध्ये आपण गेलो होतो त्यावेळेस तिथे एक मुलगी आली होती बघा, ती पोलीस भरतीचं तयारी करत होती आणि त्या मुलीने केस एवढी, म्हणजे माझ्या आता मुलीची जेवढी केस तेवढी केस तिने ठेवली होती. मग ती म्हणाली की गावामधून त्रास दिला जातोय, म्हणाली की काही लोक जे आहेत ती येऊन म्हणतात जमातवाले वगैरे की ऐसा आपले में नाही चालता, तुमको बाल बडे रखने पडेल वगैरे. म्हणलं त्यांना माझा नंबर द्या, म्हणलं मी बोलतो त्यांच्याशी, लोकांनी त्रास देत असेल असंही मागं उभं राहावं लागेल ना. पण जर ह्या गोष्टी बरं आज एक लक्षात घ्या, हलिमा कुरेशी सारखी मुलगी जी न्यूज 18 लोकमतवर तिने अँकरिंगचं काम केलं, त्या मुलीसोबत देखील हा प्रॉब्लेम होतोय. ठीक आहे, मग या पद्धतीच्या अनेक महिला मुस्लिम समाजामध्ये तुम्हाला मिळत असतील. अनेक महिला ज्या स्वतःचं आयुष्य खूप चांगलं जगतायत, पण समाजातल्या महिलांचं आयुष्य तसं व्हावं. निदान पुरुष प्रयत्न तरी करतोय हो, निदान प्रयत्न तरी करतोय ना आपण, की आपण बोलतोय महिलांनी काहीतरी बदल व्हावा, पुरुषांमध्ये काहीतरी बदल व्हावा, पण महिला चुकून पण भेटत नाही. मला तर असं वाटत नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बुरख्याच्या विरोधात बोलणारी एकही मुस्लिम महिला असेल म्हणून. म्हणजे ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे बघा तुम्ही, की चांगली गोष्ट नाहीये. सरसकट सगळ्याच महिला कसं काय बुरख्याला समर्थन करू शकतात बरं, आणि स्वतःचं सेल्फ सेंट्रिक आयुष्यच कसं काय जगू शकतात बरं. एकही महिला मिळू नये महाराष्ट्रामधून, शिव फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधून, फुलेंच्या पुण्यामधून. तुम्ही तयार करायची नाही करतोय ना, आम्ही तर तयार करतोय तो, पण मिळत नाहीये ना. म्हणजे ह्याचा अर्थ समाजामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये दडपण असू शकतं याचा विचार करण्याची गरज आहे. तुम्ही थोड्या वेळापूर्वी तो बुरख्याचा जो विषय सांगितला की बुरखा आधी नव्हता. बुरखा अलीकडे गेल्या 20-30 वर्ष झालं तो समाजामध्ये वाढत गेलेला आहे. त्याच्या मागचं कारण काय आहे? आता माझी आई कधीच बुरखा घातली नाही, माझ्या आईला आत्ताही बुरखा घालेल तर माझी मला चपलीनं मारून पण बुरखा घालणार. काही संबंध नाही बुरख्याचा आमचा, काही संबंध नाही. माझ्या बहिणी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्या, 12वी पर्यंत देखील त्यांनी कधी बुरखा घातला नाही. आम्हाला बुरखा माहीत देखील नव्हता, बुरखा हा प्रकार असतो हे देखील माहित नव्हतं सर, तुम्हाला सांग. मग मी सय्यदनगर सारख्या ठिकाणी होतो मॅडम. सय्यदनगरमध्ये आमचे आजोबा असायचे आणि आमच्या आजोबांनी तिथली जी सर्वात जुनी मस्जिद आहे नूर मस्जिद, त्या नूर मस्जिदचे बांगी साहेब माझे आजोबा होते. ते समीर शेख नाही का, समीर दिलावर शेख, ते त्यांना चांगलं ओळखतं बघा, पण ते माझे आजोबा होते त्यांना माहित नव्हतं. माझ्या आईचे वडील ते, त्यांच्यासोबत मी घरोघरी जाऊन ते मशिदीसाठी चंदा गोळा केलेला आहे. त्यावेळेस देखील सय्यदनगर सारख्या भागामध्ये बुरखा वगैरे कोणी जास्त परिधान करत नव्हतं. तुरळक चुकून बरं का, म्हणजे माझ्या तर नजरेस पण पडला नव्हता, पण चुकून कोणीतरी बुरखा घातलं तर घालायचं. माझ्या असं पण असं होतं की बुरखा हा पॉलिटिकल अजेंडा असतो. नाही सांगतो ना तुम्हाला काय डॉमिनंट करण्यासाठी सांगतो ना मी तुम्हाला की झाला काय विषय. मग की ज्यावेळी तबलीग जमात जी आली का, तबलीग जमात आपण म्हणतो, ते तबलीग जमातने काय केलं की सगळीकडे ती तबलीग जमात फोफावली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये. आणि त्यांनी काय सांगितलं की ये इस्लाम में नहीं चलता. प्रादेशिक जी संस्कृती आहे ती प्रादेशिक संस्कृती सोडली आणि विदेशी जी काही संस्कृती आहे, बाहेरच्या देशामध्ये जे काही संस्कृती आहेत त्या संस्कृत्या, धर्म आणि संस्कृती या दोन गोष्टी वेगळ्या असतात, हे धर्माच्या लोकांना समजलं नाही आणि त्याच्यामधून हे चालू झालं. मग त्याच्यामधून झालं काय कि बाबा अपने में बुरखा पहनते, पर्दा करना पड़ता, अपने में पठानी पहनना पड़ता, दाढ़ी ऐसी रखनी पड़ती, टोपी ऐसे पहनना पड़ता,
तो ये सुन्नत तरीका आहे. सुन्नत तरीका म्हणजे काय की पैगंबर साहेबांनी जे केलं होतं ते. पैगंबर साहेबांनी कधी पठाणी घातलेलीच नव्हती, कधी घातलेलीच नव्हती पैगंबर साहेबांनी. आता पोशाखावर जर बोलायचं झालं सर, तर पैगंबर साहेबांच्या जन्माच्या आधीपासूनच पैगंबर साहेबांचा जो काही पोशाख होता, अरबचा जो काही पोशाख होता, तोच पोशाख पैगंबर साहेबांच्या निधनापर्यंत देखील होता. अरबचा पोशाख काहीच बदललेला नाहीये. प्रॉब्लेम काय झालाय, हे पोशाख वगैरे हे या गोष्टी का समजत नाहीत मुस्लिमांना, याच्या मागचं कारण काय तुम्हाला सांगतो. पैगंबर साहेबांना व्यक्ती स्वरूपात पाहिलेलं गेलेलं आहे का? त्यांची कुठली पेंटिंग वगैरे मुस्लिम समाजाने पाहिलेली आहे का? इव्हन पैगंबर साहेबांसोबत जेवढे काही खलिफा होते, हजरत उमर होते, त्यानंतर अबू बकर होते, यांना चित्र स्वरूपामध्ये, व्यक्ती स्वरूपामध्ये पाहिले का? कधी सिनेमामधून, कधी नाटकांमधून पाहिलंय का? त्याच्यामुळे ह्यांच्या डोक्यामध्ये चित्रच नाही ना कुठलं मुस्लिम समाजाच्या. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो, शाहू महाराज म्हणतो, हे कसे राहायचे आपण चित्र स्वरूपामध्ये पाहतो, त्यांच्यासारखा पोशाख करतो, बरोबर आहे. पण पैगंबर साहेबांचा जो काही पोशाख होता, काय होता, ते चित्र स्वरूपामध्ये पाहत नाही आणि वाचनाचा आमचा संबंध येत नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे हा मेजर प्रॉब्लेम होतो. पैगंबर साहेबांच्या काळामध्ये कितीतरी लोकांच्या मिशा ह्या माझ्यापेक्षा मोठ्या असायच्या. आज मुस्लिम समाजाचे लोक मिशा ठेवतात का? नाही ठेवत, मिशा काढतात. पण पैगंबर साहेबांच्या ह्याच्यामध्ये काळामध्ये मिशा पण मोठ्या ठेवलेल्या आहेत त्यांनी. मग हळूहळू मिशा गायब झाल्या. मग इथं पठाणी आला, ज्याचा पठाणीचा आणि पैगंबर साहेबांचा पण लांब लांबपर्यंत संबंध नाही. पैगंबर साहेबांचा आणि पोशाखाचा कुठल्याही पद्धतीचा काहीच संबंध आलेला नाहीये, कशाशीच काही संबंध आलेला नाही. ज्या ज्या रूढी परंपरा फक्त होत्या त्या ठिकाणी, त्यावेळेस मूर्ती पूजा करताना लोक ते बोकड वगैरे कापायचे, त्याचं रक्त ते मूर्त्यांना वगैरे लावायचे, त्या सगळ्या गोष्टी असतील म्हणा, किंवा इतर ज्या काही रूढी परंपरा असतील म्हणा, त्या रूढी परंपरा पैगंबर साहेबांनी बंद केल्या. त्यांनी पोशाखावर काहीच केलं नाही त्यांनी, कारण तो तिथला सांस्कृतिक विषय होता. पण ते समजणार कधी? आज मी हे का बोलू शकतोय? आज मी द मेसेज हा सिनेमा पाहिला, बरोबर? तू पण पाहिला ना द मेसेज हा सिनेमा? द मेसेज हा सिनेमा साधारण मी 40 ते 45 वेळा मिनिमम पाहिला असेल तुम्हाला सांगतो. आणि त्या द मेसेज सिनेमामध्ये काय आहे की त्याच्यामध्ये त्या काळामध्ये पोशाख कसे असायचे लोकांचे, ते लोक कसे राहायचे. मग पैगंबर साहेबांना व्यक्ती स्वरूपामध्ये त्यांनी दाखवलेलं नाहीये. मात्र पैगंबर साहेबांसोबत जे इतर सहकारी होते का त्यांचे, हजरत बिलाल असतील, ज्यांनी पहिल्यांदा आजान दिली होती, ते काबा जे चौकोन आपण म्हणतो का ते अरब मधलं, त्याला सगळेजण प्रदक्षिणा घालतात, तर त्याच्यावर चढून सगळ्यात पहिल्यांदा एका गुलामाने आजान दिली होती. तर तो कसा दिसायचा ते त्यांनी दाखवलं. मग इतर जे काही पैगंबर साहेबांचे विरोधक होते, विरोधकांचा पोशाख आणि पैगंबर साहेबांचा पोशाख हा एकच होता, ह्याच्यामध्ये काहीच फरक नव्हतं. मग मला ते सिनेमामुळे समजलं. पण माझ्यासारख्या माणसाला सिनेमामुळे समजतंय. आता आम्ही तरी चिकित्सा करतोय, अभ्यास करतोय म्हणून, आता ज्यांची काही चिकित्सा नाही त्यांचा लांब लांबपर्यंत संबंध तरी आहे का, विचार करा तुम्ही. मग या इथपर्यंत लेवलपर्यंत जाऊन समाजाला या गोष्टी समजवणं गरजेचं आहे की तुम्ही या पद्धतीच्या मूवी पहा, तुम्हाला ते समजेल. मग त्याच्यातली युद्ध दाखवलेली आहेत त्यांनी, युद्ध कशी झालेली, टोळी युद्ध दाखवलेली आहेत, 15-15 टोळ्यांचे, लोकांच्या टोळ्यांचे युद्ध, पाण्यावरनं युद्ध, एकदम ऍज इट इज जे काही घडलं का त्याच्यामध्ये, त्या पद्धतीने त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न पूर्णपणे केला त्या सिनेमामध्ये. म्हणून मी तो सिनेमा, कारण तो एकतर उर्दू भाषेमध्ये, मला उर्दू भाषा काही समजत नाही व्यवस्थित पद्धतीने, म्हणून ते 40-45 वेळा पाहिल्यानंतर जरा शब्द डोक्यामध्ये गेले आणि मग ते काय बोलतात बुवा, काय नाही बोलत बुवा, या सगळ्या गोष्टी त्याच्यामधून कळाल्या. मग हजरत बिलाल समजले की पैगंबर साहेबांचा जो काही विषय आहे तो सुधारणावादाचा, की ज्या काळामध्ये शूद्रांना कुठल्याही पद्धतीचे हक्क वगैरे दिले जात नव्हते, त्या काळामध्ये पैगंबर साहेबांनी शूद्रांना फक्त हक्क दिले नाहीत, तर त्यांना माणूस म्हणून जगण्याचा पूर्णपणे अधिकार दिला. आता ज्यावेळेस महात्मा फुलेंची क्रांती सुरू होती, त्यावेळेस महात्मा फुलेंना काय म्हणाले की बाबा तुम्ही धर्मग्रंथ वाचू शकत नाही. का वाचू शकत नाही? कारण ते संस्कृतमध्ये आहे आणि संस्कृत जे आहे ते शूद्रांनी वाचू नये, हे धर्मशास्त्र आहे. मग फुले इन्स्पायर कशामुळे झाले? फुले इन्स्पायर त्याच्यामुळे झाले की ज्यावेळी ते एका पाद्रीला भेटले, ते म्हणले की ईश्वरासमोर सगळे समान आहेत. म्हणले हे कुठं लिहिले? ते म्हणले आमच्या धर्मशास्त्रामध्ये लिहिलं. आणि त्या पाद्रीने डायरेक्ट फुलेंना बायबल दिलं. म्हणले तुमचा धर्मग्रंथ आम्ही घेऊ शकतो का? म्हणले कुणी वाचू शकतं. त्याच्यामुळे फुले इन्स्पायर झाले. मग जशी जशी ते जागृत व्हायला लागले, त्यांनी मग ते कुठलं ते पुस्तक जे आहे, राईट्स ऑफ मेन, ते पुस्तक त्याच्यानंतर. आता त्याच गोष्टी पैगंबर साहेबांनी जे आहे ते 1400 वर्षापूर्वी अरबमध्ये केलं, की अरबमध्ये गुलामांना कुठल्याही पद्धतीचे हक्क अधिकार नव्हते, त्यांना प्राण्यांसारखी वागणूक दिली जायची. मग ते म्हणाले की गुलाम आणि मालक हा समान आहे,
पैगंबर साहेबांनी हा विचार मांडला. मग ते म्हणाले की कसं काय सामान्य आहे, की म्हणले की कंगव्याचे जे दाणे आहेत, कंगवा जो असतो, कंगव्याचे दाणे काही जाड असतात काही पातळ असतात, मात्र ते एकाच रेषेत असतात. अशा पद्धतीने ईश्वरासमोर सगळे समान आहे, अशा पद्धतीचा जो आहे तो विचार मांडला गेला. आणि त्याच्यामुळे लोक इन्स्पायर झाले. आणि ज्यांना धार्मिक कुठला अधिकार नव्हता त्यांना डायरेक्ट इमाम बनवलं. इमाम म्हणजे काय, तुम्ही प्रतिनिधित्व करू शकता, डायरेक्टली तुम्ही नमाजचं प्रतिनिधित्व करू शकता. हा जो काही नवीन विचार आहे, हा सुधारणावादी जो विचार आहे, तो पैगंबर साहेबांनी मांडला. आणि त्या विचार मांडण्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहेत ते इस्लामकडे आकर्षित झाले. हे कोणाला माहिती नाही की या पद्धतीनं इस्लामचा जो आहे तो थेट प्रसार झाला. इथं सांगतात काय, तलवारीच्या जोरावर इस्लामचा प्रसार झाला. नाही झाला. तलवारीच्या जोरावर असा प्रसार होत नसतो कधी. कुठल्याही गोष्टीचा प्रभाव एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी पडत नसतो तलवारीच्या जोरावर. कारण तलवारीचा विरोध हा तलवारीलाच होत असतो. मग विचारांच्या माध्यमातून जो आहे तो, सुफिझमच्या माध्यमातून जो आहे तो, इथे म्हणा भारतामध्ये विशेष करून सुफिझमच्या माध्यमातून जो आहे तो इस्लामचा प्रसार झाला. आणि जगभरामध्ये जर इस्लामचा प्रसार झाला तर तो समानतेच्या माध्यमावर झाला. मात्र त्याला नंतर रॅडिकल स्वरूप जे आहे ते प्राप्त झालं. ज्या पद्धतीने कट्टरवाद त्याच्यामध्ये घुसला, मग ग्रंथ प्रामाण्यवाद, की हाच अंतिम शब्द आहे आता, की याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल होणार नाहीये. आणि पैगंबर साहेबांचं शेवटचं जे आहे ते प्रवचन आहे की आज मी हा धर्म जो आहे तो परिपूर्ण करत आहे. त्या पद्धतीचं कुठलाही धर्म कधी कसा काही परिपूर्ण होऊ शकतो, तो परिपूर्ण त्या काळापुरता असू शकतो, हे मान्य करतो. 1400 वर्षापूर्वीची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीपुरता परिपूर्ण असू शकतो. मात्र आता कसा काय परिपूर्ण असू शकतो, की 1400 वर्षानंतर देखील तुम्ही म्हणता की परिपूर्णच आहे. मग परिपूर्ण आहे तर मग उंटावरून प्रवास करा, असंच म्हणाल मग मी. बरोबर आहे ना, की सगळ्या गोष्टीचा लाभ आपण घेतोय. आपण नाविन्याचा, तंत्रज्ञानाचा, सगळ्या गोष्टीचा आपण लाभ घेतोय. विज्ञान अधिकाधिक काळानुरूप जे आहे ते प्रगत होत चाललेलं आहे, त्याच्यामध्ये बदल होत चाललेला आहे. त्या पद्धतीनं धर्मातल्या काही गोष्टी ज्या आहेत ते कालबाह्य होत चाललेल्या आहेत. महिलांच्या बाबतीमध्ये जे काही आधी आपण सावित्रीबाई फुले म्हणा, फातिमा शेख म्हणा, त्या काळामध्ये महिलांना शिक्षण भेटत नव्हतं. त्यामुळे त्यावेळेस महिलांची प्राथमिक गरज काय होती, शिक्षण. मग शिक्षण महिलांना मिळाल्यामुळे काय झालं, शिक्षण मिळाल्यामुळे महिलांची सद्सद्विवेक बुद्धी जागृत झाली. आता महिला विचार काय करायला लागल्या की व्यक्ती म्हणून मला माझे काही अधिकार आहेत का नाही बुवा, हा विचार आता महिला करायला लागल्या. काही महिला आहे अजूनही अशाच आहेत की ज्या त्या लेवलपर्यंत पोहोचलेल्या पण नाहीये, ठीक आहे. मात्र काही महिला अशा आहेत, मग आता आम्हाला पोशाखाचं पण स्वातंत्र्य पाहिजे, मग आम्हाला समान वाटा पाहिजे सत्तेमध्ये, मग आता आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% आरक्षण पाहिजे, 50% तुम्ही आता 50% आम्हाला पण पाहिजे, मग आता तुम्ही संसदेमध्ये पण आम्हाला 35% वाटा पाहिजे ना आता. मग काही दिवसांनी 50% पण मागतील. बरोबर आहे ना. मग महिला जसा प्रगत होत झाला तसं ते त्यांचे प्रश्न मांडणार आहेत, त्याला आपण कोणीही थांबवू शकत नाही. त्याच पद्धतीने मला हे सांगायचं की ज्या पद्धतीने शिक्षण मिळतं माणसाला, त्या पद्धतीनं माणसाच्या ज्या काही गरजा आहेत त्या बदलत जातात. काही जणांच्या गरजा ह्या शेवटपर्यंत अन्न वस्त्र निवारा एवढ्याच राहतात सर, शेवटपर्यंत. मात्र काही जणांच्या गरजा ह्या अन्न वस्त्र निवारा याच्याही पलीकडे जाऊन ज्ञान, त्यानंतर वेगवेगळी विचारधारा या देखील असतात काही जणांच्या. मग त्या लेवलपर्यंत जो आहे तो समाज एका ठिकाणी आत्ताच्या काळामध्ये पोहोचलेला देखील आहे. आणि एका ठिकाणी असा आहे की दुर्दैवाने अश्मयुगाकडे चाललेला आहे, त्याला आपण काही नाकारू शकत नाही. तर पैगंबर साहेबांचं जे योगदान आहे त्या काळामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये दिलं. मी वारंवार त्यांचं का नाव घेतोय, कारण की मुस्लिमांमध्ये जर सुधारणावादी विचार जर आपल्याला मांडायचे असतील तर पैगंबर साहेबांच्या जीवनाचा सगळ्यात पहिल्यांदा अभ्यास आपल्याला करावा लागेल. आपण काय करतो, बरेच मला मुस्लिमांच्या त्या मुस्लिमांची तर खूप कीव येते की एका ठिकाणी येतात, ते जमाती इस्लामी हिंदवाले वगैरे असतात, आले की कुराण देतात, झाला आम्ही कुराण दिलं, ह्या नेत्याला कुराण दिलं, त्या नेत्याला कुराण दिलं, ह्याच्याकडे कुराण दिलं, त्याच्याकडे कुराण दिलं. अरे बाबा, त्यांनी वाचल्यानंतर त्याला ते समजलं का, हा पण विषय आहे ना. की जर त्याला वाचल्यानंतर ते समजलंच नसेल तर देऊन फायदा काय आहे, हा प्रश्न आहे. त्याच्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा इस्लामचा अभ्यास करताना किंवा इस्लामिक जी काही चळवळ आहे, मुवमेंट आहे, ती मुवमेंट समजून घेताना सगळ्यात आधी पैगंबर साहेबांचा अभ्यास केला पाहिजे. त्यावेळेस जी काही परिस्थिती होती अरबमध्ये पैगंबर साहेबांच्या जन्माच्या आधी, जे काही रूढी परंपरा, कर्मकांड, माग असलेली विचारधारा होती, आणि त्या विचारधारेवर पैगंबर साहेबांनी कशा पद्धतीनं प्रभुत्व मिळवलं, ती ज्यावेळी आपण त्याचं वाचन करतो, त्याचा अभ्यास करतो, त्यावेळी कळतं की पैगंबर साहेब जे आहेत ते शिवफुले शाहू आंबेडकरांचा जो आपण धागा विणतो का, त्या धाग्यांमधलेच 1400 वर्षापूर्वीचे एक मुकुटमणी आहेत, आपण असं आपण म्हणू शकतो. त्याच विचारधारेमधून ते आलेले आहेत. आणि तीच विचारधारा, त्यांची पण विचारधारा न्याय, समता, बंधुता हीच विचारधारा होती ना. स्त्रियांना स्वातंत्र्य मिळावं हीच विचारधारा होती ना.
बरं त्याही पलीकडे जाऊन 3 दिवसापूर्वी मी एक हदीस वाचलं. मी वरती होतो, बायको किचन मध्ये होती खाली. मग मी हिला वाचून दाखवले ते हदीस. म्हणलं की पैगंबर साहेबांनी किती डीप मध्ये जाऊन लिहिलंय. म्हणलं बघ, म्हणलं ज्याच्या घरामध्ये मुलगी आहे आणि मुलगा आहे त्याने मुलाला मुलीपेक्षा वेगळी वागणूक देऊ नये. ज्या पद्धतीनं तो वागणूक मुलाला देतोय त्याच पद्धतीची वागणूक त्याने मुलीला द्यावी. हे कोण सांगतंय? हे पैगंबर साहेब सांगतायत. 1400 वर्षापूर्वी सांगतात. का सांगतात बरं? मग आज आपण म्हणतो ना की स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदाभेद करू नका. ज्या पद्धतीने मुलाला तुम्ही शिक्षण देता, ज्या पद्धतीने मुलाला वागणूक देता, त्याच पद्धतीने तुम्ही मुलीला वागणूक देता. पण हेच विचार जर पैगंबर साहेबांनी पण सांगितले, असं जर आपण समाजाला सांगायला लागलो तर समाज ह्या गोष्टी थोडा लवकर स्वीकारतो. भले ते अंधानुकरणाने स्वीकारेल, पण ते लवकर स्वीकारेल. त्याच्यामुळे मला हे म्हणायचं की आपण ज्यावेळेस मुस्लिम समाजामध्ये जाऊ त्यावेळी मला असं वाटतं की या पद्धतीने ज्यावेळी आपण जाऊ त्यावेळी सुधारणावाद्याचे जे विचार आहेत ते लोक लवकर स्वीकारतील. आज आम्ही रमजानमध्ये मुस्लिम महिला टिकली लावू शकतात इथपर्यंत लिखाण केलेलं आहे आम्ही. मागच्या वेळेस मुस्लिम महिला आणि टिकली, किती मुस्लिम महिला टिकली लावतात. टिकली लावण्याचा धर्माचा काही संबंध नाही, तो आपल्या संस्कृतीचा संबंध आहे. इथपर्यंत देखील विचार आपण मांडलेला आहे. बुरखा बंद करू शकता तुम्ही. त्या काळामध्ये पैगंबर साहेबांनी पडदा वगैरे जे आहे ते घ्यायला सांगितलं होतं. मात्र ती तत्कालीन परिस्थिती होती की त्यावेळेस पैगंबर साहेबांच्या ज्या काही पत्नी होत्या किंवा त्यांचे जे समर्थक होते त्यांच्या ज्या काही पत्नी होत्या त्यांना बाहेर निघाले की लोक त्रास द्यायचे पाहून. मग त्यावेळेस सांगितले की बाबा तुम्ही बाहेर जाताना अंगावर अशी चादर घ्या जेणेकरून तुम्हाला लोक ओळखणार नाहीत. या पलीकडे काही विषय नाही येतो. आज आहे का तसा विषय? पण तो विषय घेऊन जगभरामध्ये सगळीकडे तोंड धाकाधाकी चालू आहे. आणि बरं ह्याचा ड्रॉबॅक काय आहे तुम्हाला सांगतो. आपल्याला असं वाटतं याच्यामध्ये देखील मुस्लिमांची उदाहरणं मुस्लिमांना आपण देऊ शकतो. आज भारतातल्या मुस्लिमांची शर्यत, पाकिस्तान मधल्या मुस्लिमांची शर्यत, अफगाणिस्तान, इराण, कझाकिस्तान यांची शर्यत वेगवेगळी आहे का? वेगवेगळीच आहे. 50 देशांच्या 50 शर्यत आहेत. हे जे काय म्हणतात का की दुनिया भर में शर्यत एक है, ते असदुद्दीन ओवैसी बोंबा मारत असतात की शर्यत की एक कीट निकाली जा रही है. अहो काय नाही, शर्यत कायदे हे बदलण्यासाठीच असतात. कायदे हे कायम बदलण्यासाठी असतात. आज तुम्हाला सांगतो मुस्लिम देशांमध्ये कझाकिस्तान आणि ताजिकिस्तान हे मुस्लिम देश आहेत. 97% मुस्लिम पॉप्युलेशन असलेल्या देशामध्ये बुरखा आणि हिजाब बंद आहे. डायरेक्ट बंद केलंय त्यांनी. कशाच्या आधारावर बंद केलं? मग हे जर बुरखा बंद करू शकतात, हिजाब बंद करू शकतात, तर भारतातले मुस्लिम का बोलू शकत नाही की आम्ही आमच्या पातळीवर बाबा आम्ही बुरखा हिजाब जे काय आहे ते बंद करतो? बरं हा विषय फक्त धर्माशी निगडीत नाहीये. आता तुम्हाला आणखी एक विषय सांगतो सर की बऱ्याच ठिकाणी तुम्ही असं पाहता सोन्याच्या दुकानामध्ये चोरी झाली. काही ठिकाणी सिग्नलवर कोणीतरी गाडीवरनं काहीतरी सोन्याची साखळी ओढली, पळून गेले. बुरख्यामधली महिला होती वगैरे सांगतात. कित्येक केसमध्ये 90% केसमध्ये असं झाले की ते आरोपी पकडलेले हे मुस्लिम नाही निघाले नाहीये. म्हणजे याचा अर्थ त्याचा गैरवापर होतोय. म्हणजे हा विषय सुरक्षेशी देखील निगडीत आहे की बुरख्याचा वापर. आणि बऱ्याच ठिकाणी असं झालं की बुरखा काढला आणि पुरुष निघालाय त्यातनं बसमध्ये निघालाय. म्हणजे त्या बुरख्याचा गैरवापर केला जातोय. मग या कारणास्तव बऱ्याच देशांमध्ये मुस्लिम कंट्रीज मध्ये देखील जे आहे ते बुरखा बॅन होतोय की तुम्ही पब्लिक हे सार्वजनिक ठिकाणी जे आहे स्वतःचं तोंड लपवण्याची, तोंड झाकण्याची या गोष्टीची काही गरज नाहीये. आणि काय एका महिलेने तोंड दाखवावं? मी म्हणतो काय झालं महिलेचं तोंड बघितल्यानंतर? पुरुषांना सवय नको लागायला महिलांची तोंड बघायची? लागायला पाहिजे ना तोंड बघायची सवय. की आज बाबा एखाद्या महिलेचं तोंड बघितलं हमारे में नाही चलता. अहो लाज तर ह्याची वाटते की म्हणजे माझ्याकडे कितीतरी राजकीय नेत्यांची पक्षांची कामं असतात बऱ्याचशी सोशल मीडियाची, आणि त्या निमित्ताने त्यांच्या सभा किंवा यांच्याशी माझा संबंध येतो. तर सभेमध्ये असे बरोबर नॉन मुस्लिम महिलांच्या बाजूला बसतील आणि मुस्लिम महिला आली की नंतर तिला भेटून सांगतील आपने मी चलता क्या. असे महाभाग देखील आहेत. आहेत ना. मला मध्ये एका पोलीस महिलेचा मेसेज आला मध्ये फेसबुकवर की माझ्याकडे माझ्यापेक्षा पण कमी वयाचा एक मौलाना आला आणि मला हिजाबवर बुरखे के फायद्याचं पुस्तक देऊन गेला. विचार करा ना. आता ती पोलिसांनी काय तिने काय आता काय पोलीस सोबत बुरखा घालून बसायचं का? मग या लेवल पर्यंत जो आहे तो मूर्खवाद समाजामध्ये पसरलेला असताना आपल्याला या विषयावर बोललं पाहिजे. आणि ही बोलणारी माणसंच पुढे येत नाही. आज मी बुरखा बंद केलाय वगैरे हे सगळं सांगतो. किती मीडियावाल्यांनी मला बोलवले? एकाही मीडियावाल्याने बुरख्याच्या विषयावर माझी बाईट साधी घेतलीच नाही. तुम्हाला सांगतो सर मला राग कशाचा येतो
हे हिजाबच्या समर्थनार्थ यांचे आंदोलन चालले होते का कर्नाटकचं जे काही प्रकरण झालं, आणि त्यावेळी मी मीडियावाल्यांना फोन करतोय आणि मला मी म्हणतोय बरं का, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज रस्त्यावर उतरलाय आणि मी त्यांना म्हणतोय की माझा या सगळ्या गोष्टींना विरोध आहे, मला माझी भूमिका मांडण्यासाठी बोला. तुमच्याकडे भूमिका मांडणारा कोणी आहे का? म्हणलं नाही. म्हणलं मला विरोध करायचा म्हणलं नाही, बोलवलं एखादी. बरं असं नाही की माझी मीडियामध्ये ओळख नाही, कुठलाही मीडिया हाऊस तुम्हाला सांगतो, सगळ्या मीडिया हाऊसमध्ये माझे चांगले ओळखीचे लोक, पण नाही बोलवत. त्यांना माहिती की हा आला की हा जो धर्मांधता जो काही विषय आहे, हा धर्मांधतेचा विषय तो बाजूला पडतो. दोन समाजामध्ये जो आहे तो लांब जाण्याऐवजी दोन समाज जवळ येतात, मग त्याच्यामुळे ते बोलवत नाही. आणि कुठल्याही विषयामध्ये घ्या तुम्ही, मध्ये ते लव जिहादचं प्रकरण घ्या, बाकीचे इतर विषय घ्या, त्या सगळ्या विषयांमध्ये देखील ह्याच गोष्टी होतात. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो काही सुधारणावादाचा जो काही विषय सुरू आहे, जी काही मुवमेंट सुरू आहे, या मुवमेंटमध्ये आपण जास्तीत जास्त, मला असं वाटतं की मदत जर काही करायला आपल्याला मी जे काही काम करतोय, ज्या काही गोष्टी करतोय ह्या आवडतात, मला समजतंय, मात्र ह्या गोष्टी जास्तीत जास्त मुस्लिमांपर्यंत पोहोचवा. ते तुम्हाला काही बोलणार नाही, ते मनातल्या मनात मला शिव्या घालतील, पण त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचवा, एवढंच मी सांगतो आणि थांबतो. आज या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल, चिठ्ठी लिहिण्याआधीच मी थांबतो. आज या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ज्या पद्धतीने आजपर्यंत माझ्यासोबत थांबलेली आहे, त्याच पद्धतीने भविष्यात देखील थांबेल हा विश्वास मी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चांगली